नमस्कार. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत चोखामेळा अश्रूंची कहाणी हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत. आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदाचे वचन न कळे आम्हा. आगमाची आठी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. योग याग तप अष्टांग साधन, न कळेची दान व्रत तप. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाई न केशवा नाम तुझे. भक्तीचं महात्म्य तिच्यापासून मिळणाऱ्या उत्कट आनंदात आहे. ईश्वर नामाचा मनपूर्वक जप करणाऱ्या एका भक्ताला मी प्रश्न विचारला होता, या नामभक्तीपासून तुला नेमकं काय मिळतं? नामघोष केल्यामुळे संपत्ती मिळत नाही, सत्तेचा लाभ होत नाही, संसारातील विवंचना संपत नाहीत. पण तू तर नामभक्तीचा एकनिष्ठ समर्थक आहेस. या भक्तीतून तुझं स्वतःचं जीवन सुखकारक झालं आहे का? तो भक्त म्हणाला, नामभक्ती हा ईश्वरोपासनेचा आणि मोक्षप्राप्तीचा सर्वात सुलभ असा मार्ग आहे. नामस्मरणात आणि उच्चारणात मन एकाग्र केलं की आपण देवाच्या सान्निध्यात आलो आहोत. तो परमेश्वर आपली सर्व बाबतीत काळजी घेत आहे. त्याच्या सहवासात आपल्या मनाचा, भावनांचा विकास होत आहे. मनातल्या अन्य वासना आणि विकार ओसरत आहेत. आपण एका उदात्त अनुभवाच्या उंचीवर जात आहोत. हा विलक्षण अनुभव मला येतो. भक्तीतला हा आनंद इतर गोष्टीत मिळू शकत नाही. खऱ्या भक्ताला नामस्मरण यासाठीच प्रिय असतं. त्याच्या म्हणण्यात सत्य असलंच पाहिजे. भक्तीमुळे विचाराचं शुद्धीकरण होतं, मनाची विशालता वाढू लागते, मानसिक शांतीचा प्रत्यय येतो. हे मुद्दे मला योग्य वाटले. नामस्मरण आणि भजन या निरर्थक गोष्टी आहेत अशी टीका अनेक बुद्धिवादी करतात. पण जगातल्या कित्येक श्रेष्ठ व्यक्तींनी नामभक्तीचा महिमा मनापासून गायला आहे. ईश प्रार्थनेमुळे मनाची चंचलता नाहीशी होऊन ते स्थिर, संतुलित होतं, असं मत गांधीजींनी व्यक्त केलं होतं. ते दररोज नियमानं सकाळ संध्याकाळी प्रार्थना करत असत. मनातले कडवट, अनिष्ट विचारांचे आवेग नाहीसे करण्यासाठी प्रार्थनेचा उपयोग होतो यात शंका नाही. संत कवी चोखामेळा हे तर विठ्ठलाचे अनन्य भक्त होते. त्याचं नाव त्यांना सर्वाधिक मधुर आणि चिंतनीय वाटत होतं. तुझं नाव गाण्यातच मला खरा आनंद आहे, असं त्यांनी या अभंगात स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात, आम्हाला ज्ञान नाही, वेदाच्या वचनाचा अर्थ मला समजत नाही, पोथ्या पुराणाचं वाचन आणि आकलन आमच्या शक्तीबाहेरचं आहे. आगम, निगम, शास्त्रसंवाद, चर्चा, चिकित्सा, योग, याग, तप, अष्टांग साधन, तपश्चर्या आणि व्रत, नियम यातलं काहीही मला समजत नाही. मी अज्ञानी आहे. संत चोखोबांची ही कबुली बरोबर होती. त्यांच्यापाशी ग्रंथ पांडित्य नव्हतं, पण देवभक्तीनं विकास पावलेलं विशुद्ध अंतःकरण मात्र निश्चित होतं. देवाला भक्तिप्रिय असते. घटपटात्मक शुष्क चर्चा करणारं पांडित्य देवाला आवडत नाही. तो चोखामेळ्याच्या झोपडीत प्रेमानं वास्तव्य करतो, कारण तिथला भोळा भाव त्याला आवडतो. स्वार्थी हेतू बाळगून पांडित्याचं प्रदर्शन करणारी विद्वान मंडळी देवाला रुचत नाहीत. तो चोखामेळा, जनाबाई, सावतामाळी यांच्यासारख्या उत्कट भक्तीनं भारलेल्या भक्तांना दर्शन देतो. कारण तुकारामांच्या शब्दात सांगायचं तर ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती, या प्रकारची शुद्ध भक्तीच सात्विक आनंद देऊ शकते. चोखामेळा हा भक्त अज्ञानी असेल, तो लोकदृष्टीनं हीन यातीचा असेल, पण पराकाष्ठेच्या प्रेमानं नामभक्ती करणाऱ्या या चोखोबाला उच्च प्रतीचा आनंद मिळत होता हेच निसंशय. आध्यात्मिक मार्गात पांडित्यापेक्षा आंतरिक भक्तीला अधिक महत्त्व असतं, हे चोखामेळ्याच्या उदाहरणावरून सिद्ध होतं. चोखा म्हणे मज भरवसा नामाचा, येणे कळी काळाचा भेव नाही. संत चोखामेळा हे केवळ परमभक्तीनं विठ्ठलाची प्रार्थना करणारे आर्तभक्त होते. ग्रंथज्ञानाचा, शास्त्रपुराणाचा त्यांचा काहीही अभ्यास नव्हता. त्या काळात समाजातल्या खालच्या वर्गापर्यंत साधं अक्षरज्ञान देखील पोचलेलं नव्हतं. वेद, आगम आणि निगम, योग, याग या गोष्टी तर आवाक्याच्या पलीकडच्या होत्या. शूद्राला वेद वाचण्याचा, योग, याग करण्याचा अधिकारच नव्हता. त्यानं सारा जन्म अज्ञान आणि दारिद्र्य यांच्या अंधारात खितपत काढावा
अशी तरतूद शास्त्रपुराणांनी करून ठेवली होती. पण ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे सांगून चोखोबा देवाच्या नामभक्तीचा जयघोष करत आहेत. अध्यात्मातही शास्त्रज्ञानापेक्षा अंतःकरणातली भक्ती हीच अधिक समर्थ मानली गेली आहे. चोखोबा अज्ञानी होते याची त्यांना जाणीव होती, पण त्यांच्या हातात भक्तीची मशाल होती. दृष्टीत भक्तीतून आलेली तृप्ती होती, मुखात विठ्ठल नाम होतं. इथेच आयुष्याच्या सार्थकतेचा त्यांना अनुभव येत होता. असे अभंग लिहिताना आपल्या हीन यतित्वाचं वैषम्य विसरून नामभक्तीतला ओसंडून वाहणारा आनंद ते मनापासून घेतात. नामसंकीर्तनातला आनंद लुटतात. नाम हेच धन, नाम हेच वैभव. नामगीत गाण्यासाठी चोखोबांनी जन्मभर सूर लावला होता. विठोबा पाहुणा आला आमोचे घरा, निंब लोण करा जीवे भावे. पंचप्राणज्योती ओवाळुनी आरती, ओवाळीला पती रखुमाईचा. षड्रस पक्वाने विस्तारिले ताटा, जेऊ एकवट चोखा म्हणे. देवभक्ताचं एक विलक्षण उत्कट स्वप्न असतं. देवाचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं, त्याची पावलं आपल्या घरात उमटावीत, त्याचं आपण अत्यानंदानं स्वागत करावं, आतिथ्य करावं, आपल्या हातचे 2 घास त्यानं संतोषानं स्वीकारावेत. प्रत्येक भक्ताच्या मनात ही तीव्र इच्छा असते. या इच्छेची पूर्ती व्हावी म्हणून त्यांचे प्राण तळमळत असतात. विश्वचालक परमेश्वर याची देही याची डोळा पाहायला मिळणं हे अपूर्व सौभाग्य आहे. भक्त या एकमेव इच्छेने भारावून जातो. त्याच्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूत, प्रत्येक श्वासनिश्वासात ईश्वर भेटीचं स्वप्न उच्चंबळत असतं. संत चोखामेळ्याची हीच अवस्था होती. तो रात्रंदिवस नामघोष करत होता. विठ्ठलाची परोपरीनं आळवणी करत होता. दैनंदिन व्यवहारातही त्याची ही इच्छा कधीच मंद होत नव्हती. विठ्ठलाचा छंद हे त्याचं सर्वस्व होतं. विठ्ठल नामाच्या तालाशिवाय त्याच्या प्रपंचाचं आणि आयुष्याचं गाणं प्रकट होणं शक्यच नव्हतं. संत नामदेवालाही याच स्वप्नानं घेरलं होतं. विठ्ठलानं त्याला दर्शन दिलं, त्याच्याशी संभाषण केलं. फार काय, नामदेव कीर्तनाच्या रंगात बेभान होऊन नाचू लागले म्हणजे विठ्ठलही त्या रंगात दंग होऊन नाचू लागायचा, अशी आख्यायिका आहे. अनेक संतांच्या आयुष्यात ईश्वरी साक्षात्काराचे प्रसंग आलेले आहेत. ते त्यांनी आपल्या लेखनात नोंदवून ठेवले आहेत. देव भक्ताला प्रत्यक्ष भेटतो, त्याच्याशी प्रेमसंवाद करतो. ही अद्भुत कल्पना असली तरी आर्त भक्तांना ती खरी वाटते. ज्याची दृष्टी पराकोटीच्या भक्तीनं उजळलेली आहे त्याच्या दृष्टीला निर्गुण परमेश्वर सगुण स्वरूपात दिसू शकतो. इतकंच नव्हे तर तो भक्ताच्या कामातही सहाय्य करतो. चोखामेळ्याला समकालीन असलेली संत जनाबाई या प्रकारचा अनुभव आपल्या अभंगातून मांडते. धुणे घेऊन कारवेसी, जनी गेली उपवासी, मागे विठ्ठल धावला, म्हणे का टाकिले मला. ती आणखी म्हणते, एके दिवशी वाडियात देव आले अवचित. देवभक्त भेटीच्या या घटना आपल्याला अवास्तव वाटल्या तरी भक्तांची भावानुभूती त्यांनी लिहून ठेवली आहे. संत चोखामेळाई म्हणतात, विठोबा पाहुणा आला आमुचे घरा, निंब लोण करा जीवे भावे. पंचप्राणाच्या ज्योतीनं या रखुमाईच्या पतीला मी ओवाळतो आणि षड्रसयुक्त पक्वान्नाचं ताट त्याच्यापुढं ठेवतो. एकत्र जेवू असंही तो म्हणतो. हा अभंग वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. एक उपेक्षित पददलिताची ही भक्ती शब्दांच्या पलीकडची आहे. गावकुसाबाहेर फाटक्या तुटक्या झोपडीत उच्चिष्ट अन्नावर जगणारा हा दलित संत त्रैलोक्याच्या स्वामीचं पाहुणा म्हणून स्वागत करतो आणि त्याला पक्वान्नाचं भोजन देतो. हे एक स्वप्न आहे. गरिबांची आपल्या स्वप्नावरच सत्ता असते. चोखामेळा आर्थिक दृष्टीनं कंगाल होते, पण त्यांची काव्यप्रतिभा श्रीमंत होती. आपल्या प्रतिभेच्या बळावर मूर्तिमंत विठ्ठलालाही आपल्या घरी येणं त्यांनी भाग पडलं. देवालाही अन्नदान करणारा भक्त दरिद्री कसा म्हणावा. या भक्तांना विठ्ठलाकडं काहीच मागितलेलं नाही. त्याचं केवळ दर्शन घडावं एवढी एकच आस आपल्या हृदयात तो बाळगून होता. मंगळवेढ्याचं गावकूस बांधताना कोसळलेल्या भिंतीखाली हा कष्टकरी संत निजधामाला गेला. चोखामेळ्याच्या अस्थी गोळा करताना संत नामदेवानं अस्थी ओळखण्यासाठी एक युक्ती केली. कारण अनेकांच्या अस्थी विखुरल्या होत्या. प्रत्येक हाड त्यानं कानाला लावलं. ज्यातून विठ्ठल विठ्ठल असे भजनाचे स्वर निघतील त्या अस्थी संत चोखोबाच्या असं ठरवलं. याचा अर्थ चोखोबाच्या देहात, आत्म्यात, जीवनात आणि मरणानंतर हाडातसुद्धा
तो विठ्ठल सामावला होता. विठोबा पाहुणा नव्हता, तो चोखामेळ्याच्या आत्म्यातला रहिवासी होता. या अभंगातली कल्पना अद्भुत रम्य आहे, अवास्तव आहे. लौकिक अर्थानं विठ्ठल कोणा भक्ताच्या घरी पाहुणा म्हणून जाणं ही अशक्य घटना आहे. पण एका भक्तानं रचलेलं हे मनोराज्य आहे. प्रत्यक्ष आयुष्यात मंदिरात प्रवेशबंदी असलेल्या या कवीला आपल्या मनाच्या राज्यात कोणीच प्रतिबंध करू शकत नव्हता. म्हणूनच हे गगनचुंबी स्वप्न आपल्या अभंगातून चोखोबांनी उत्कट आनंदानं रंगवलं आहे. प्रत्येक भक्ताला याच पद्धतीनं देव भेटलेला आहे. वास्तवात तो देव कुठे असतो कुणास ठाऊक. वास्तवातली दुःख नाहीशी करण्यासाठी स्वप्नांची इमारत उभी करण्याचं कार्य भक्त आणि कवी करत असतात. त्या अभंगाचं उदाहरण घेऊन चोखामेळा आणि पांडुरंग यांची भेट झाली होती असं विधान कोणी करील तर ते केवळ अलौकिक अर्थानं मान्य करता येईल. जे कधीच घडलं नाही ते घडण्याची ओढ बलवत्तर झाली की इच्छित ते मिळालं असा आनंद होत असतो. या अभंगावरून चोखोबा कसे अंतर्बाह्य विठ्ठलमय झाले होते याचं आकलन होतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे हेच खरं. हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्या रीती, माझा लागताची कर, सिंतोडा घेता ती करार, माझ्या गोविंदा गोपाळ, करुणा भाकी चोखामेळा. संत चोखोबाची कविता एका अटळ दुःख वेदनेनं वेढलेली आहे. चोखामेळा हे आपल्या श्रमावर आणि घामावर जगणारे एक कर्तव्यनिष्ठ सद्गृहस्थ होते. ते कोणाच्या दयेवर किंवा कृपेवर जगत नव्हते. त्यांचं सारं कुटुंब प्रामाणिकपणानं कष्ट करून जी काही ओली कोरडी भाकरी पदरात पडेल त्यावर चरितार्थ चालवत होते. विठ्ठलाची उत्कट स्वरूपाची भक्ती करणारं हे कविवृत्तीचं कुटुंब अस्पृश्यतेच्या शापामुळं जन्माचं दुःखी झालेलं होतं. खरं तर ज्याच्या हृदयात भक्ती आहे, माणुसकी आहे, जो विठ्ठलाच्या भजन पूजनात नामस्मरणात बुडालेला आहे, त्याची जात केवळ विठ्ठल भक्ताचीच असते. भक्ताच्याही कपाळावर वर्ण, जाती आणि वंश कोरून ठेवणारी कर्मठ परंपरा कोणत्याही अर्थानं समर्थनीय नव्हती. जातीपातीच्या चौकटीत माणसांना डांबून ठेवणारी जीर्ण समाजव्यवस्था म्हणजे मानवी संस्कृतीवरचा एक कलंक आहे. या कलंकामुळे निष्कलंक चोखामेळा रात्रंदिवस तळमळत होता. त्याच्या बहुतेक अभंगातून समाजव्यवस्थेनं आपल्यावर केलेल्या अन्यायाचं गाऱ्हाणं त्यानं अत्यंत विषण्णतेनं गायलं आहे. त्याच्या कवितेतला प्रत्येक शब्द त्याच्या आर्त अंतकरणाचं दर्शन घडवतो. या करुण अभंगात हा संत कवी म्हणतो, देवा, मी हीन जातीचा आहे. तुझी सेवा माझ्या हातून कशी घडणार? मला पाहताच सर्वजण दूर हो, दूर हो असं खेकसून सांगतात. कोणत्या रीतीनं तुला भेटू? माझ्या हाताचा थोडासा स्पर्श झाला की हे लोक पाण्यानं हात धुतात. माझ्या गोविंदा गोपाळा, करुणा भाकी चोखामेळा. परमेश्वराची निस्सीम भक्ती करून या भक्ताच्या पदरात कोणतं फळ पडलं? भक्ताला परमेश्वर भेटू नये, त्याला विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा अधिकार असू नये, म्हणजे बालकाला आईजवळ जाण्याची बंदी घालणं आहे. विठ्ठलाचं दर्शन हे चोखामेळ्याचं जीवनध्येय होतं. ते त्याचं एकमेव भव्य स्वप्न होतं. डोळा भरून विठ्ठलाला पाहावं आणि त्याच्या चरणावर आपलं मस्तक टेकवावं म्हणजे आपल्या साऱ्या आयुष्याचं सार्थक झालं, हे चित्र संत चोखामेळा आणि त्याचं सारं कुटुंब जन्मभर रंगवत होतं. पण हीन जातीच्या माणसाला मंदिरात प्रवेश नाही अशी शास्त्राज्ञा आहे असं सांगून तात्कालिक सामाजिक व्यवस्थेनं हजारो लाखो भक्तांना मंदिराच्या दारातून ढकलून दिलं. हे कितपत न्यायाचं झालं याचा विचारही त्या काळात कोणी केला नाही. भक्ती नसलेला ब्राह्मण मंदिरात येऊ शकतो, पण भक्तिभावनेनं अंतर्बाह्य पवित्र असलेला चोखामेळा मात्र मंदिरात येऊ शकत नाही. या चित्रावर आणखी कोणतं भाष्य करायचं? चोखामेळा विठ्ठल विठ्ठल म्हणत निघून गेला. त्याला आता 700 वर्ष उलटून गेली, पण त्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आजही आपण देऊ शकत नाही. जी व्यवस्था भेद निर्माण करते, माणुसकीला पारखी होते, प्रामाणिक भक्तांना छळते, ती व्यवस्था नसून दुर्व्यवस्था आहे. असो, ते दिवस आता भूतकाळात विलीन झाले, पण संत चोखामेळ्याचं सामाजिक दुःख मात्र अजून त्याच्या अभंगवाणीतून वाहत आहे. दुःख सोसूनही विठ्ठल नामाचं सुख भोगणाऱ्या या संताला आपण वंदन करू. खरं तर जात आणि संप्रदाय हे शब्द पूर्वीही निरर्थक होते आणि आजही ते अधिकच अर्थशून्य बनलेले आहेत.
आज संत चोखामेळा असते तर त्यांनी जातीपातीच्या कारखानदारांना अभिनिवेशानं प्रश्न विचारला असता. आकाशाला जात असते काय? वाऱ्याला आणि ताऱ्यांना जात आहे का? चंद्र आणि सूर्य यांची जात कोणती? प्रकाशाच्या किरणांना तुम्ही कोणत्या जातीत ढकलणार? जर आकाशाला जात नसेल तर माणसाला जात देणारा परमेश्वर कोणत्या जातीचा आहे? पण त्या जुन्या काळात या भक्ताला हे प्रश्न विचारण्याचं धैर्य नव्हतं. ते पोथ्या पुराणांचं युग होतं. परंपरेला बांधला गेलेला मनुष्य त्या काळात केवळ प्रवाह पतीत होता. प्रश्न विचारण्याचीच त्या काळी बंदी होती. आम्ही बोलू ते शास्त्र, आम्ही सांगू ती शास्त्रज्ञा, आम्ही ब्राह्मण म्हणजे परमेश्वराचे प्रतिनिधी, आमच्याहून कोणी उच्च नाही आणि शूद्रातिशूद्राहून कोणी कनिष्ठ नाही, असं रूढीवादी धर्मपंडितांचं मत होतं. या पंडिती गलबल्यात एका महार संताच्या मनाची जखम बळबळत राहिली. तिला साधी मलमपट्टी देखील कोणी लावली नाही. भूतदयेलाही पारखी झालेली माणसं वर्णव्यवस्थेचं रक्षण करत होती. म्हणूनच तुझं भेटू कवण्या रीती हा प्रश्न या संतानं विचारला आहे. त्याचं उत्तर त्याला कधीच मिळालं नाही. त्यामुळे भक्त आणि देव यांची गळाभेट दूरच राहो, साधी डोळाभेटही कधी झाली नाही. सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलका भुवनी नांदतसे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली चेणे निगमवल्ली प्रकट केली. संसारी आसक्त माया मोहिरत ऐसे जे पतित तारावया. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती. जे संत असतात त्यांना संतांच्या सान्निध्यातच परमसुख वाटतं. चोखामेळा परमभक्त होता. नावाप्रमाणे चोख म्हणजे शुद्ध होता. जे विठ्ठलाचे भक्त असतील त्यांच्या सहवासाचा तो भुकेला होता. संतांच्या संगतीत असताना आपण जणू पांडुरंगाच्याच सुख सान्निध्यात आहोत असं त्याला वाटत असे. म्हणूनच सुख अनुपम संतांच्या चरणी हे भावोद्गार त्याच्या तोंडून सहजपणानं निघतात. पण यात केवळ भावनाच आहे असं नव्हे, विचारही आहे. संत वृत्तीचा सज्जन भेटला आणि त्याच्या सोबतीला काही वेळ राहता आलं की मनातले क्षुद्र विचार आणि विकार नाहीसे होतात. संत हा निस्वार्थी असतो. त्याच्या ठायी असलेली प्रेमाची भावना प्रांजल असते. जो भेटेल त्याचं कल्याण व्हावं ही संतमनीची इच्छा असते. असे काही श्रेष्ठ संत चोखोबांना भेटलेले आहेत. त्यांनी चोखोबांच्या मनाला आणि व्यक्तित्वाला आपल्या आंतरिक प्रेमशक्तीनं आकार दिला आहे. त्यांच्याविषयी या अभंगातून चोखोबा आपला कृतज्ञ भाव प्रकट करतात. महान संत ज्ञानेश्वरांविषयी चोखोबा उत्कटतेनं म्हणतात. संतांच्या चरण सहवासात प्रत्यक्ष इंद्रपुरीचं वैभव प्रत्ययाला येतं. ज्यांनी निगमवल्ली प्रकट केली ती ज्ञानेश्वर माऊली इथं आहे. पतितांना तारण्यासाठी आणि माया मोहरूप संसारात आसक्त झालेल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी ज्ञानदेवी हा ग्रंथ लिहिला की जो वाचताना अनाथ जीव सनाथ होतात, त्या ज्ञानेश्वरांचं मी काय वर्णन करू. चोखामेळा या भाग्यवान भक्ताला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचा सहवास काही काळ लाभला. संत नामदेवाच्याही सान्निध्यात चोखोबा काही काळ होते. ज्ञानदेव आणि नामदेव म्हणजे धर्म आणि साहित्य यांच्या सौंदर्याची दोन शिखरं म्हणावी लागतील. मराठी भाषेला श्रीमंत करणारे हे दोन संत कवी चोखोबांच्या जीवनाचे आधारस्तंभ होते. 7 शतकांपूर्वी चंद्रभागेच्या तीरावर ज्ञानेश्वर आणि चोखामेळा प्रेमभावांना एकमेकांना उराउरी भेटत होते. या दोघांची भेट म्हणजे जातीभेद संपल्याची आणि भक्तीच्या क्षेत्रात समतेची गुढी उभारल्याची खूण होती. सामाजिक दृष्टीनं पाहिल्यास ब्राह्मण आणि दलित एकत्र आल्यामुळे जात आणि पंथ चंद्रभागेत बुडाले. उरले ते 2 पांडुरंगाचे अनन्य भक्त. असं या भेटीचं वर्णन करता येईल. या भेटीमुळे महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रेसी प्रस्थापित झाली असं मत काही विचारवंतांनी व्यक्त केलं आहे. निदान विठ्ठल नावाच्या गजरात आणि भजन कीर्तनात जातपात शिल्लक राहत नाही, ती राहू नये ही सुधारणा ज्ञानेश्वरांनी केली. त्यांच्या आधारानं चोखामेळ्याला आध्यात्मिक वाटेनं चालण्याचं बळ मिळालं यात शंका नाही. ज्ञानेश्वरांसारख्या महनीय संतांविषयी कृतज्ञ भाव प्रकट करणारा चोखामेळ्याचा हा अभंग त्याच्या हृदयस्थ प्रेमभावनेचं प्रसन्न दर्शन करून देतो. ज्ञानेश्वरांना चोखोबांनी माऊली असं संबोधलं आहे. याचा अर्थ 700 वर्षापासून ज्ञानेश्वर हे माऊलीच्या रूपात समकालीन संतांना दिसत होते असा करता येईल. नामदेवाप्रमाणे चोखोबा म्हणतात, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. ज्ञानदेव
आणि ज्ञानदेवी यांचे उपकार अवर्णनीय आहेत. चोखामेळ्याच्या जीवनात काही विलक्षण आनंदाचे क्षण आले होते. त्यातला एक अपूर्व अनुभव या भक्तानं इथं सांगितला आहे. ज्ञानेश्वर माऊली त्यांना भेटली. 700 वर्षापूर्वीच्या वातावरणात चोखोबांना ज्ञानोबांची भेट म्हणजे माय माऊलीची भेट असं वाटावं, यावरून ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वाची महती लक्षात येते. ज्ञानेश्वरांना ज्ञान होतं, पण त्यापेक्षाही अधिक मातेचं वात्सल्य होतं. त्यामुळेच उपेक्षित आणि दलित अशा चोखोबांना त्यांनी आपल्या हृदयाशी धरलं. चोखोबांच्या वाचनात ज्ञानेश्वरी आली होती. म्हणूनच ती वाचल्यावर अनाथ माणूस सनाथ होतो असं भावोत्कट शब्दातून ते सांगतात. ज्ञानेश्वरीतला रस चोखोबा प्यायले होते. त्यामुळे आपल्यावर कोसळणाऱ्या दुःख संकटांना त्यांनी शांतपणानं तोंड दिलं. ब्राह्मण असूनही ज्ञानेश्वरांना तत्कालीन समाजानं एका अर्थानं अस्पृश्यांच्या पंक्तीत बसवलं होतं. त्यांचा छळ केला होता. पण त्यांनी आपल्या हृदयाच्या ताटीचं दार समाजासाठी सदैव उघडं ठेवलं होतं. म्हणूनच संत चोखोबाही ज्ञानदेवांच्या अंतःकरणापर्यंत पोचले होते. संतांच्या चरणी असलेलं सुख कसं अनुपम आहे हे सांगणारा हा अभंग म्हणजे ज्ञानेश्वरांविषयी चोखोबांच्या मनात दाटून आलेला कृतज्ञ भावाचा सुंदर आविष्कार आहे. ज्ञानेश्वर आणि नामदेव भेटले नसते तर कदाचित चोखोबाही आपल्याला आज दिसले नसते. आज इथेच थांबवू. हरिओम तत्सत.